नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर आजचा एपिसोड हा पूर्णपणे म्हणजे निक्की आणि जान्हवी, आर्या, वर्षाताई यांच्यावरतीच पूर्ण एपिसोड गोल घुमत होता। तर सांगायचं झालं तर सुरुवात अशी झाली की सूरजला जे कन्फेशन रूम मध्ये बोलवलं होतं तर बिग बॉसने खूप समजावलंय त्याला की कसं वागायचं, काय करायचं, आणि तोही समजलाय काय खेळायचं, काय करायचंय ते। तर सांगायचं झालं तर बऱ्याचशा गोष्टी बिग बॉसने समजून सांगितल्या। तर आल्या आल्या इथे त्याला विचारायला लागले की काय बोलले होते तुला बिग बॉस। तर तो बोलला की सांगायचंच नाही मला काही। तर तो त्याच्या भाषेमध्ये गोलीगत आणि बरेच काही शब्द ते त्याचे तो बोलत होता। त्यानंतर मग घनश्याम समजावत होता त्याला की हा जो चान्स मिळाला आहे तुला तो खूपच म्हणजे घनश्यामने त्याला समजावून सांगितलं की तुला संधी जे मिळाली आहे संधी त्याचं सोनं कर। आणि त्याचबरोबर सांगायचं झालं तर सूरजने इरिना सोबत खूपच छान डान्स केला जेव्हा कन्फेशन रूमच्या बाहेर आला तेव्हा। तर त्यानंतर निखिल आणि निक्की यांचं ग्रुपवरती डिस्कशन चाललंय। हा सीझन तर सुरुवातीपासूनच सुरुवात झाली आहे आणि ग्रुपचे डिस्कशन चालू झाले आहे। तसं जर बिग बॉसच्या कोणत्याही सीझन मध्ये पाहिलं तर शक्यतो ग्रुप हे लवकर पडत नाही, पण या सीझन मध्ये तर लगेच ग्रुप पडले, जसे की वैभव, निक्की, अरबाज, जान्हवी असे हे आणि घनश्याम हे एकत्रच आहेत आणि एकाच ग्रुपचे आहेत आणि हे उघडपणे बोलतातही। तर सांगायचं झालं तर जो सूरज आहे त्याचं आणि जान्हवीचंही बरंचसं झालंय आज। कारण जेव्हा जान्हवीने तिथे शूज वगैरे ठेवलेले होते तर सूरजला बोलावलं आणि बोलत होती की हे शूज कोणाचे, तुझे असले तर घेऊन जा। तर तो पण म्हटला की माझे नाहीये, माझं नाव बळच घेऊ नको तू, नाही का, असं बोलत होता तो। त्याच्या भाषेमध्ये खूप छान बोलतो। तर असं झालं। तर त्यानंतर बघायचं झालं तर सूरज जो आहे तो त्याला जे नडल त्याला उत्तर तो बरोबर स्पष्टपणे देतो आणि चांगले देतो, त्याला राग सहन होत नाही असं त्यांनी सुरुवातीला सांगितलेलं आहे की मला राग सहन होत नाही। तर आजच्या एपिसोडमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे जे जान्हवी आणि आर्यामध्ये जे वाद झाले ते ड्युटीजवरूनच झालेले आहे आणि असं काही झालेलं नाही का दोघींचे असे जादा काही नाहीये, म्हणजे बोलणंच झालंय असं जोरजोरात ओरडून। तर सांगायचं झालं तर आर्या आणि जान्हवीचे जे वाद झाले आहे ते ड्युटीवरूनच झालेले आहे। तर तसा राग होताच जान्हवीच्या मनामध्ये, जे काही काल अरबाज सोबत निक्की आणि आर्याचे जे वाद झाले होते ते जान्हवीच्या डोक्यात होतेच। तर तिचं म्हणणं होतं मी अरबाज सोबत ड्युटी करते हे जे काही बनवायची, तर तू पण मला सोबत आहे। तर यामध्ये तर चूक जान्हवीचीच वाटतेय, आर्याची चूक वाटत नाहीये। तर त्यानंतर ते दोघींना समजावून सांगितलं, अभिजित, डीपी यांनी सर्वांनी समजून सांगितलं की असे वाद करत नका जाऊ जास्त। तर आणि त्यानंतर जान्हवी बद्दल खूप काही जान्हवी आर्याबद्दल खूप काही बोलत होती आणि निक्की म्हणत होती मला हिच्यासोबत कोणी बोलू नका। तर आर्या म्हणत होती मला ही काही गरज नाहीये बोलायची। तर बघायचं झालं तर जान्हवी आणि आर्या जे आहेत यांचे खूपच वाद झाले आहे, ड्युटीवरनच वाद झाले आहे। तर त्याच्यानंतर बघायचं झालं तर त्यानंतर निक्की आणि घनश्याम जे आहेत ते एक सोबत बसलेले होते। तर घनश्यामला ती म्हणते मी तुला इम्पॉर्टन्ट देत नाही का, म्हणजे यांचा जो ग्रुप आहे तो एकमेकांवरती डिपेंड आहे पण विश्वासही नाही एकमेकांवरती। तर सांगायचं झालं तर घनश्याम जो आहे तो म्हटला की मला या घरामध्ये फक्त आणि फक्त तुम्ही जे त्याच्या ग्रुपमधले जसं की वैभव, अरबाज, निक्की हेच आणि जान्हवी हेच सर्व म्हणजे त्याचे मित्र, जान्हवीचं नाव नाही घेतलं त्यांनी पण त्याचे हेच मित्र आहे असं त्याचं म्हणणं आलं। तर सांगायचं झालं तर घरामध्ये हे जे दोन ग्रुप पडले आहे ते दिसतातच आहे। तर त्यानंतर आर्या जी आहे ती इंग्लिशमधनच बोलतीये, ती जास्त तर इंग्लिश शब्द वापरते। तर बिग बॉसने खूप टोकलंय, म्हणजे यांना शिक्षाच दिलेली आहे, कधी माईक नाही घालणार, कधी इंग्लिशमध्ये बोलणार, पुन्हा जी इरिना बेडवर बसली, म्हणजे सगळे नियम पूर्ण धज्जियाच उडवली आहे त्यांनी नियमांची। तर बिग बॉसनेही त्यांना सांगितलंय की या आठवड्यात कॅप्टन्सी टास्क होणार नाही, इम्युनिटी कुणालाही भेटणार नाही असं झालेलं आहे। तर
घरामध्ये नियम ह्या म्हणजे 2-3 दिवसात कोणीच पाळलेले नाहीये, त्यामुळे बरेचसे इथे बोलणे खावा लागले आहे. तर बिग बॉस 15 मध्ये जसं तेजस्वीला बिग बॉस म्हणजे बोलायचे तू छान दिसती, पुन्हा प्रियंकालाही बिग बॉस 16 मध्ये बिग बॉस बोलायचे, तर ह्या बिग बॉस मध्येही तसंच वेगळं काही दिसतंय. जान्हवी आणि आर्याला जे बिग बॉस बोलतात ते छान दिसतीस असं तसं म्हणजे चालूच आहे बिग बॉसचं. तर ती तर म्हणती माझे पती आहे, आर्या म्हणती. तर सांगायचंच झालं तर अंकिता जी आहे ती भांडे घासता येत नाही म्हणून रडत होती आणि आर्यालाही समजून सांगत होती की निक्कीच्या जास्त नादी लागू नको. अरे एकच तर आहे ती आर्या की जी निक्की आणि अरबा सोबत भांडतीये किंवा बोलतीये, आणि अंकिता जी आहे की ती तिला शांत करतीये की तू बोलू नको काहीच. तर त्यानंतर जे काही झालंय ते म्हणजे झोपण्यावरनं तर सगळं प्लॅनिंग होतं जान्हवीचं. जो मॅटर झाला रात्रीच्या वेळेस वर्षाताईंना उठवून यांना सर्वांना एक सोबत झोपायचं होतं चौघांनाही, जसं की वैभव पुन्हा वैभव निखिल पण होता असं वाटतंय, निक्की आणि जान्हवी हे सर्व जे आहे यांना एकत्र झोपायचं होतं. तर वर्षाताईंना त्या म्हणत होते तिथून उठा. तर जान्हवीला स्वतःचा बेड आहे, पैसे खर्च म्हणजे करन्सी न घेता तिने बेड चूज केला आणि तिला झोपायचं होतं खाली, आणि तिने कबुली पण दिली. तिला अभिजित आणि डीपी दादा जे आहे ते खूप बोलले, तर तिने कबूल केलं की मी असं केलं होतं. तर निक्की जी म्हणजे खूपच उद्धटवाणी वागलेली आहे वर्षाताईंसोबत. त्याचबरोबर जो वैभव आहे तो सुद्धा खूपच उद्धटपणे वागलेला आहे त्यांच्यासोबत. तर सांगायचं झालं तर इरिना जी आहे ती बेडवर बसली तर खूपच असं घाबरल्यासारखं केलं. तर वर्षाताईही घाबरल्या आणि बोलल्या काय झालं, तर नंतर लक्षात आलं की ही बेडवर बसली. त्यानंतर आर्या ही झोपली, घनश्यामने सांगितलं बिग बॉसला की ही झोपलेली आहे. तर मग हे सगळं मिळून बिग बॉसने सगळ्यांना पाहिलं आणि सांगितलं की यांना शिक्षा दिलीच पाहिजे. तर कोणत्याही सीझनमध्ये असं झालेलं नाहीये असं म्हणणं आहे त्यांचं. तर कॅप्टन्सी टास्क हा पूर्णपणे रद्द केलेला आहे. तर राहिला आता प्रश्न उद्याचा. उद्या रितेश सर जे येतील ते आता शाळा कोणाची लावतील, क्लास कोणाचे घेतील हे बघण्यात खूपच उत्सुकता आहे, कारण ते सर्वांना आवजावं करूनच बोलतात ते, आणि स्वभाव पण त्यांचा खूपच सौम्य स्वभाव वाटतोय. तर बघूया कशी शाळा होती आता. तर ह्या आठवड्यामध्ये सर्वात जास्त दिसलेली आहे आणि त्रासही दिलेला आहे ती म्हणजे निक्की. तर निक्कीच जादा करून होणार. आर्या जान्हवी यांची ही शाळा घेतली जाणार. मेन म्हणजे अरबाज आणि वैभवलाही सुनावलं जाणार आहे, आला काय बनून होतास आणि काय करतोय. तर सांगायचं झालं तर ओव्हरऑल आता उद्याच बघूया आपण काय होतंय आणि काय नाही. तर ओव्हरऑल आजच्या एपिसोडमध्ये चूक तर मला जान्हवीची वाटतीये, निक्कीची वाटतीये. वर्षाताई उत्तर देण्याचा प्रयत्न करतात पण खूपच सौम्य भाषेत करतात ते असंच वाटतंय. तर असेच लेटेस्ट व्हिडिओज आणि एपिसोड बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.